मध्ये घालण्याचा जो जलात टाकण्याचा प्रयत्न झाला, केंद्रीय एजन्सीचा प्रचंड गैरवापर केला गेला, अनेक नेत्यांना दबावामध्ये आणून त्यांना काम करू दिलं जात नव्हतं. अशा वेळेस या लोकांनी जी हिंमत दाखवली, ताकद दाखवली आणि राहिले सोबत, त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे. जे जे या संकटाच्या पुढे टिकले आणि जे गेले त्यांची अवस्था भविष्यातील राजकारणात ही शून्य असणार आहे. त्यांचं राजकारण संपेल. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष सिंगल डिजिटवर आलेला आहे. यापेक्षा नाचक्की, नामुष्की जे या राज्यामध्ये नेतृत्व करतात त्यांची होऊ शकत नाही. तुमचा रोग कोणाकडे? त्यांनी आत्मचिंतन करावं, आवश्यकता असेल तर, किंवा महाराष्ट्रातील जनतेने त्यांना हद्दपार करायचा निर्णय घेतला आहे, तो निर्णय शीर्षावंद मानून महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा आदर करावा असं मला वाटतं. तो रोग कोणाकडे आहे हे महाराष्ट्रातील जनतेने बोट दाखवलेला आहे. त्यामुळे एकाधिकारशाही, सत्तेची लालसा आणि सत्ता मिळवण्यासाठी वाटेल ते, त्याला स्तर कुठलाच ठेवला नव्हता शिल्लक. हे आता महाराष्ट्रातील जनतेने मतदानातून दाखवलं आहे की अशा प्रवृत्तीला आम्ही थारा देत नाही, अशा प्रवृत्तीला आम्ही या मातीत गाडू, हे आता स्पष्ट झालेलं आहे. मला शेवटचा विषय आपल्या लक्षाच्या पुढे आणून द्यायचा आहे की या सगळ्यांचं श्रेय महाराष्ट्रातील यशाचं आमचे नेते माननीय राहुलजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब, शरद पवार साहेब आणि आमचे उद्धवजी ठाकरे, आमचे प्रभारी जयनीत हालाजी यांनी सुद्धा अनेक वेळा महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील संघटन मजबूत करण्यासाठी खूप मेहनत घेतली. आमच्या 17 पैकी 13 लोकसभा क्षेत्रात ते पोहोचले आणि तिथे सभा घेऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचं काम केलं आणि कार्यकर्त्यांना शक्ती देण्याचं काम केलं. मी या सर्व नेत्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांचे आभारही व्यक्त करतो. महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेसपासून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, आम्ही सगळ्यांनी, सुनील केदार, यशोमती ठाकूर, बंटी पाटील, वर्षा गायकवाड, अशा अनेक नेत्यांनी एक मोठ बांधून आम्ही आपापल्या भागामध्ये तंबू ठोकला आणि आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकत्र येऊन ती ताकद उभी केली. त्यांचं सुद्धा मोठं श्रेय या यशामध्ये आहे. आणि आज महाराष्ट्रात काँग्रेस 1 नंबरवर आलेला आहे. तो या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे, या सगळ्यांच्या कष्टाचं फळ आहे असं मला वाटतं. सर, काल उद्धव ठाकरेंची जी प्रेस कॉन्फरन्स झाली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगलीच्या जागेवरून थोडीशी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की जो युतीचा धर्म होता तो पाळला गेलेला नाहीये आणि त्याबद्दल विचार करावा लागेल, असं त्यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? असं एक सांगलीच्या जागेच्या संदर्भातला वाद तेव्हाच मिटला होता. तर त्यावेळेस आमच्याकडून प्रयत्न झाले, त्यांनी ती जागा घोषित केली आणि विशाल पाटील त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला, उमेदवारी अर्ज भरला. हायकमांडनी सुद्धा विशाल पाटलांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. राज्यातील नेत्यांनी सुद्धा त्यांना विनंती केली, परंतु स्थानिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या एक ताकदीनं विशाल पाटलांच्या पाठीमागे उभे झाले. त्यामध्ये कुठल्याही नेत्याचा विशाल पाटलांना उभं करण्यामध्ये हात होता असं म्हणणं गैर आहे.
असं माझं स्पष्ट मत आहे. परंतु विश्वजित कदमांचं नाव त्यांनी उघड घेतलंय की विश्वजित कदमांनी विश्वजित कदमांचा मतदारसंघ त्या लोकसभा क्षेत्रात येतो, त्यामुळे स्वाभाविक त्यांचं नाव येतं. पण ते पक्षाचे एक प्रामाणिक आणि शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. भविष्यातील एक नेता, महाराष्ट्राच्या उदयोन्मुख राजकारणातील मोठा नेता होण्याची क्षमता या युवा नेतृत्वामध्ये आहे. त्यामुळे स्वाभाविक अशा नेतृत्वाला थोडा गालबोट लावण्याचा नेहमी प्रयत्न होतो, उदयोन्मुख किंवा पुढे येणाऱ्या नेतृत्वाला. म्हणूनच काही चुकीच्या माहितीच्या आधारे कदाचित त्यांच्या संदर्भात गैरसमज झाला असेल तर उद्धवजींच्याकडे आम्ही तो गैरसमज दूर करण्यासाठी विनंती करू. निश्चित त्यांचं घराणं पूर्णतः काँग्रेसचं आहे. त्यांचे आजोबा मुख्यमंत्री होते. पूर्ण आत्तापर्यंत त्यांच्या पिढ्या, तिसरी पिढी ही काँग्रेसबरोबर एक समर्पित भावनेनं काँग्रेसबरोबर आहे आणि ते आम्हाला आमच्याबरोबरच राहतील, काँग्रेसबरोबर राहतील आणि अर्थात महाविकास आघाडीबरोबर राहतील. वडेट्टीवार साहेब, एकंदरीत आपण बघतोय विदर्भामध्ये काँग्रेसची सरसी पाहायला मिळते. एकच जागा जी जिंकली आहे ती आहे नागपूरची. तुमचं पण घर नागपुरात आहे. गडकरींचं. This is Ashna. She just cleared 10. आपण पाहिलं की विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजपवर टीका केलेली आहे. भाजप सिंगल डिजिटवर आलेले आहे. त्यांनी आत्मचिंतन करावं असंही त्यांनी म्हणाले. त्याचबरोबर हे सर्वांच्या कष्टाचं फळ आहे की काँग्रेस नंबर 1 पक्ष झालेला आहे. त्याबद्दल नेते आणि कार्यकर्त्यांचं त्यांनी जे आहे ते कौतुक सुद्धा केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.